प्रेमात रंगल्या प्रेमाच्या आभाळी प्रेमाच्या पंखांनी जाऊ चला. प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नवे. प्रेमाच्या गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे. प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला. हळू हळू बाबा हळू. समीर सांभाळ. हो अहो सावकाश, खूप वजन आहे. अरे सावकाश हळू हळू. समीर सांभाळ रे बाबा. धर धरा. सवय राहील नाही ना. हो ना. ते वर ठेवायचं मग. बसा बसा. झालं. हो बस बस रे बाबा बस. मी येतो. 2 ग्लास थंड पाणी आणि फक्कड चहा. तुमच्याकडे वीज बिल फार येतं का हो? म्हणजे पंखा सुरू काय पुण्यात खूप उकडतोय हो तुमच्या. आमच्या कोकणात कसं ना, कुठेही बसा थंडगार वारा. आलं ना. हे धना ओम भाऊंचे काका आले. काय हो. ते कशाला आलेत पण इथे आता? त्यांनी तर आपल्यावर केस टाकली आहे ना. तुम्ही त्यांना आत घेऊ नका, ओम दादा चिडतील आपल्यावर. आपण असं कसं करणार धना? हा आणि असं काहीतरी केलं आणि ओम भाऊ रागवले तर काय करायचं? काय म्हणतायत काय ते? काही नाही, थंड पाणी आणि चहा द्या म्हणाले. चहा? हो अगं ते मोठा प्रवास करून आलेत ना, एवढ्या मोठ्या मोठ्या बॅग आहेत. पोतं उचलायला लावलं मला. राहणार आहेत की काय इथे? कळत नाही बाबा. मग विचारा ना तुम्ही त्यांना. अगं असं कसं विचारणार मी? आणि काहीतरी एखादा शब्द कमी जास्त झाला आणि काहीतरी वादाला तोंड फुटलं म्हणजे? हे बघा ठीक आहे, मी चहा करते, तुम्ही ओम दादांना फोन करून सांगा. हा नाही तसं नको. हा तू चहा कर, हा. मी ओम भाऊंना फोन करतो. हो चालू. ओम भाऊ तुमचे काका आले तिकडं. काय? कधी? हे काय आत्ताच आले ना, एवढ्या मोठ्या मोठ्या बॅगा घेऊन आले, सामान वगैरे घेऊन. म्हणजे रायच्याच तयारीने आलेला दिसतोय. काय करायचं ओम भाऊ? नाही म्हणजे धना मला म्हणत होती की तुम्ही त्यांना बाहेर काढायला हवं होतं. त्यांना म्हणजे? तो समीर पण आहे का भुक्कड? समीर आहे का नाव त्याचं? एक मुलगा आहे तरुण. धना म्हणत होती तेच खरंय, बाहेरच घालवायला होतच त्यांना. ओम भाऊ असं कसं करणार ना, म्हणजे एकदम मी. शेवटी काय नाही म्हटलं तरी तुमचे काका आहेत ना ते. नमस्कार करायला लावला असेल लगेच. हो नमस्कार केला मी त्यांना आणि त्यांचं सामान वगैरे सगळं बॅगा वगैरे आत आणून ठेवलं. काय जयेश, तू माझा मोठा भाऊ आहेस, तू घरातला नोकर नाही आहेस. तू बॅग कशाला उचललीस त्यांची? त्याच्या त्या नोकराला उचलायला लावायचीस ना. अहो तो मुलगा आहे ना त्यांचा. नोकरच आहे तो, त्याला उचलायला सांगायची ना. ओम भाऊ ते आता जाऊ दे ना, ते झालंय आता करून. आता त्याविषयी काय बोलायला नको. आताचा प्रॉब्लेम आहे की ते घरात बसलेले आणि घरात कोण वडीलधार माणूस नाही ना. म्हणजे दत्ता भाऊ वगैरे कोणतरी असते तर त्यांना बाहेर तरी काढता आलं असतं ना. आता मी आणि धना आम्ही दोघं फार एकटं पडल्यासारखं वाटतं. तू नको काळजी करू, मी येतो लगेच. आणि हे बघ, यापुढे त्यांनी काही काम सांगितलं तर अजिबात करायचं नाहीस. हो चल ठेव फोन. आपण ते चहात द्यायचं. काय काका आणि त्याचा मुलगा आलेत घरी. असे अचानक? आता तू सगळं सुरुवातीपासून सांगायला लावणार आहेस का मला? सॉरी. काय बोल. काही बोलण्यासारखं नाही. नालायक लोक आहे ते. त्याला या घराशी काही घेणं देणं नाही. त्याला बरोबर कळलंय तो आजीशी जसं काही वागलाय ना, त्यावरून त्याला काही मिळणार नाहीये प्रॉपर्टीतलं. पण नाही, हावरटपणा सोडायचा नाही ना, ओरबाडून घ्यायचं सगळं.
आम्ही गेलोय कधी शेतावरती? काय व्यवहार झालाय, किती पैसे मिळालेत, आम्हाला किती पैसे मिळणार आहेत विचारलंय कधी? तुला एक कळतंय का? कळतंय, सगळं कळतंय मला. अरे ऐकून तर घे. हे बघ, तुझी ही अशी चिडचिड व्हावी, हा असा त्रागा व्हावा, हेच वाटतंय ना त्याला. तुझा जितका जास्त संताप होणार आहे तितका त्याला जास्त आसुरी आनंद मिळणार यातून. कळतंय का? कळतंय मला, पण ते मला या आपल्या घरात नको आहेत. तुम्हाला जे काही हवंय ते घ्या आणि जा बाबा. एक मिनिट, आणि प्लीज फॉर गॉड सेक हे असं काही त्यांच्या समोर बोलू नको. तोंडी किंवा लेखी त्यांना काही कमिट करू नको. आपण गोत्यात येऊ. चिडचिड करता करता तू असं काहीतरी पॉइंट द्यावास त्यांना, हीच अपेक्षा आहे त्यांची. इतकी साधी गोष्ट कळत नाही तुला? मला ना त्यांना हुसकावून लावायचंय. ते जयेशला सांगतात बॅगा उचलायला. एक मिनिट काम डाऊन. आपण जरा क्लेवरली हँडल करूया का हे? हा, शांत हो. तू येतेस घरी? चल. कुठे निघालास? कुठे ठेवायचं माहितीये तुला? नाही ना? हा, अरे त्यांना काय देतोयस? ठेव इथे. इथे ठेव. बरं तिकडे ठेव. इथे ठेवतो. बस. अरे काय हे कोकण थोडीच आहे, पुणे शहर आहे, पुणे शहर. अरे यांच्याकडे प्रत्येक कामासाठी एक माणूस नेमून दिलेला असतो. काय सॉरी बाबा, ते सॉरी काय? तुझं कुठे चुकलंय? स्वतःचं घर समजून तू हे करायला निघाला होतास ना? हा, संस्कार. हा, अरे यांच्याकडे बायका आहेत कामासाठी. नाही, आमच्याकडे कोणी बाई माणूस कामाला नाहीये. बाई नाही कामाला? नाही, म्हणजे कसं आहे, आमच्याकडे ना आमची कामं आम्हीच करतो सगळी. तुम्ही घरीच असता? नाही, मी शिकवतो ना. मी गणित शिकवतो, गणिताचा शिक्षक आहे. शिक्षक? शिक्षक बघितलंस? वा 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 वा. 6वा वेतन आयोग वगैरे. अरे हे आपल्याला कामावर ठेवतील. नाही, मी म्हणजे तसा कॉलेजमध्ये वगैरे शिकवत नाही. मी पटवर्धन सरांच्या क्लासमध्ये शिकवतो. क्लासेस? म्हणजे पैशांचा नुसता पाऊस? नाही काय म्हणताय? मी तुम्हाला सांगतो ना तुमचा पगार किती असेल तो. भाडं किती द्यायचं सांगा मला. भाडं? नाही, म्हणजे भाडं देत नाही आम्ही. म्हणजे फुकट राहता? अरे शक्य आहे का ते? शिक्षक आहेत, शिक्षक, स्वाभिमानी. असं कसं? आणि अरे पुणे हे, इथे कोणी फुकट राहून देईल असं वाटतंय तुला? नाही. अहो नाही, म्हणजे तसं कसं भाडं देत नाही याचं कारण ओम भाऊंचं आणि आमचं रिलेशन एकदम चांगलं आहे ना. फार प्रेमळ आहेत ते. नाही, ओम आहेच प्रेमळ. नाही म्हणजे जीभ थोडी तिखट आहे, पण नाही प्रेमळ आहे तो. हा, द्या माझ्याकडे द्या. मी धुतो ना. नाही, कशाचं? असं कसं? तुम्ही नाही का म्हणालात की ह्या घरामध्ये प्रत्येक माणूस आपापली कामं करतो तसं? आता तुम्ही हे काम करणार असं कसं? मी करतो ना, मी धुतो ना. आता ह्या घरातलंच नाही का मी? द्या. नाही, खरंच राहू दे. बसा तुम्ही. नक्की? हो. अरे बघतोयस काय तू? बसलायस काय? ते सामान घे आणि चल. आमची खोली कुठे हो? 4 दिवस राहणार आहोत ना आम्ही इथे. ते ओम भाऊंनाच विचारावं लागेल ना. करेक्ट, ओमला विचारायला हवं. तुम्ही त्याच्या मोठ्या भावासारखे. तुम्ही जर हो म्हणाला तर ओम नाही म्हणणार आहे थोडीच. पण तरी ओमला विचारायलाच हवं. बरं मला सांगा, तोपर्यंत आम्ही इथे थांबू का बाहेर? नाही, हो इथेच राहणार इथे. नाव काय म्हणालात तुमचं? जयेश. जयेश. अरे समीर, बघतोयस काय तू? ही भाजी दे. भाजी, फळं आणलीत, आमच्या कोकणातून आणलीत, ताजी आहेत एकदम. हे आंबे पण घेऊन जा. आणि ते पोत ते पण घ्यायचंय. मी नंतर येतो पुन्हा. बर ठीक आहे. जयेश. काय झालं? छोटस काम होतं. मला खेळा आणि हातोडी मिळेल का? खेळा आणि हातोडी कशाला? नाही म्हणजे ओम इथे येईस तोवर मी इथे
खेळा ठोकून बसतो काय? हा? बाबा हा? हातोडी आणि खेळा? काय रे, काय म्हणाले ते? तुझी काय झालंय? ती लोक आहेत ना, ती चांगली वागत नाहीत माझ्याशी. म्हणजे वाईट साईड बोलले का तुला काही ते? वाईट साईड बोलले का नाही ते नीट कळलंच नाही, पण चांगलं वाटलं नाही एवढं खरं. नाही नाही, हे बघ जयेश दादा, तुला काय म्हणाले ते मला सांग. नाही त्यांचं मुस्कट फोडलं ना तर बघ. हळू, एवढा उतावळपणा बरा नाही. अरे गुरुजी, पण काय झालंय नक्की? ते म्हणाले आम्ही इथे 4 दिवस राहणार आहोत. काय इथे? मला विचारत होते आमची खोली कुठली आहे. मी म्हणलं मला नाही माहिती, ओम भाऊन विचारा. नाही नाही, निर्लज्जपणाचा कळस आहे. एक तर ह्यांनी केस केली ओम दादा विरुद्ध आणि ते इथे त्याच्याच घरात फुकट्यासारखे राहायला येतात. हळू बोल मधू. का हळू का बोलू? मी नाही घाबरत हा त्यांना. मी कशाला हळू बोलू यांच्यासाठी? हळू बस तिथे. हळू काय बोल? हो, ओम दादाचे खरे नातेवाईक आहेत ते. तू हळू बोल आता. प्लीज धना, आपण त्याचे खरे नातेवाईक होता. आपण त्याच्यावर केस करून त्याच्याच घरी फुकट्यासारखे राहायला नाहीयेत. काही नाही, त्याला या घराचा ताबा हवाय म्हणून आलाय तो. मला नाही वाटत ते इथून हलतील. इथेच राहणार बघ. म्हणजे आपल्याला जावं लागतं काय बाहेर? मला ना त्यांनी हातोडी आणि खेळ आणायला सांगितलं. गुरुजी, देऊ नका, आपल्या डोक्यात घालतील ते. धना ग, काय बोलतेस तू? धना, ए धना, मधु. नमस्कार कावत काका, नमस्कार. या घरात कोणी कधीही घुसतं. सत्यजित, अरे तू कधी आलास आणि इथे काय करतोयस? हे काय आत्ता आलोय? काय नाही, मनात आलं, उचलली बॅग आणि आलो इकडे. आपलंच घर आहे. नाही म्हणजे इथे यायला कोणाची परमिशन घ्यायला हवी होती का? हो, परमिशन घ्यायला हवी होती, पण तुमचा या घराशी काही संबंध नाही. नमस्कार मालक, नमस्कार. काय हवंय? घर? काय घर घ्यायला आलो असं वाटतंय तुला? आत्ताच घरात आलोय. थोडा श्वास तरी घेऊन दे. मागच्याला जाताना धमक्या देऊन गेलात, कोर्टात केस दाखल केली आहे, आता वर तोंड करून निर्लज्जासारखं इथे राहायला आलाय. काही झालं तरी लहान आहेस तू. तुझं बोलणं मनावर घेणार नाही मी. खोटे आहात तुम्ही. मी तुम्हाला माझ्या या घरात ठेवणारच नाहीये, आणि तुमचा या घरावर आता काही हक्क नाहीये. त्या उचलायच्या बॅगा आणि निघायचं इकडनं. आजीच्या मृत्यूपत्रानुसार. ओमराव, अजून मृत्यूपत्र खरं का खोटं हे अजून ठरायचं आहे. काय हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तेव्हा जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत आम्ही इथे राहू शकतो, नाही का? अरे तुला काय सांगतोय मी, इतका मोठा वकील तू, एवढी साधी गोष्ट तुझ्या लक्षात नाही का येणार? हा काय माहिती का, की मृत्यूपत्रामध्ये आई माझ्यासाठी काही सोडून जाणार नाही हे शक्यच नाहीये रे. म्हणून ते केस वगैरे ते सोड, विसर ते. खरं सांगू का तुला, तुम्हाला ना सगळं वरवरचं दिसतं. अरे तिचं आणि माझं नातं अगदी खोलवर होतं, अगदी खोलवर. हो, खूप खूप प्रेम होतं. आजीचं प्रेम होतं तुझ्यावर. ढसाढसा रडायची तिच्या शेवटच्या काळात. माझा हातात हात घेऊन म्हणायची की मी मागच्या जन्मी काहीतरी असं केलंय की हे दुःख माझ्या पदरी पडलंय. तुम्ही तिघं कसेही वागलात ना, तरी तुमच्या लहानपणीचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो उशाशी घेऊन झोपायची ती. मी ओरडायचो तिला, का ठेवतेस तू फोटो जवळ? तर म्हणायची ही लहानपणची माझी मुलं आहेत. ती मोठी झाली आणि बदलली, ती माझी राहिलीच नाहीत. अरे मी पण तिचा फोटो माझ्या उराशी बाळगून आहे. हे बघ ना, तुझ्या आजीचा फोटो बघ.
आळंदीला जाऊन तिचं श्राद्ध करेन आणि मग मला वाटतं तुम्ही पण चला ना आमच्या बरोबर. बाबा, आजीच्या श्राद्धाचं त्यांना कुणालाच काय माहित नाही. बिझी, खूप बिझी असतात रे बाबा ही लोक. शहरातली आहेत ना, आपण काय रिकाम टेकडे गावातले. अरे ओम, तुझा कोण तो भाऊ म्हणवणारा कोण हातोडी आणि खेळा आणून देणार होता अजून आलेला दिसत नाहीये. त्याला म्हणावं राहून दे, हरकत नाही, मी इथेच कुठेतरी ठेवतो. हा, माझी आई, ओमची आजी, भाडे करू वाटतं. आई, सत्यजित, हे सगळं तू कशासाठी करतोयस? हो, कशासाठी म्हणजे काय? आईसाठी एवढं करायला नको का? आईसाठी? हो. काय केलंस तू आईसाठी जन्मभर? फक्त आई बापांना छळलंस. मान खाली जायची त्यांची तुझ्यामुळे. दारू, जुगार, रेस, बायका, शी शी, मला ते नाव सुद्धा घ्यायला नको वाटतं. अरे अरे पुरुषासारखा पुरुष तुझा बाप माझ्यापाशी येऊन ढसढसा रडला तुझ्या वागण्यामुळे. तुझ्यासारखा मुलगा असल्याबद्दल त्याला शरम वाटत असे. आईच्या शेवटच्या आजारात तिला भेटायला सुद्धा न आलेला हा मुलगा आज इतक्या वर्षांनी आईचं श्राद्ध करतोय. वाह, बंद कर तुझं नाटक आहे, बंद कर. काका, तुम्ही वडीलधारी आहात म्हणून मी काही बोलत नाहीये, पण माझ्या भावनांचा अपमान करू नका. कसल्या भावना? या तुझ्या मुलाला तू विकून खाशील या जातीचा आहेस तू. का असं बोलताय काका? हो, तुम्ही असं पोट तिडकीनं बोलता ना म्हणून लोकांना खरं वाटतं तुम्ही काय म्हणताय ते. नका ना असं बोलू. तुम्हाला खरं सांगू, तुमचा मुलगा तुम्हाला सोडून गेला. का माहितीये? खरं म्हणजे मी सांगणार नव्हतो, पण मनावर दगड ठेवून मला सांगावं लागतंय. तुम्ही असं बोलता ना म्हणून ते सोडून गेले. का बोलताय असं? म्हणजे जायच्या आधी तुमचा मुलगा आला होता माझ्याकडे. ढसढसा रडला नाही, पण मन मोकळं करून गेला तो. नका असं बोल. हा खरंय, एकटेपणा काय एकटेपणा खायला लागतो आणि म्हणून मग राग येतो आणि मग तो राग कोणावर काढायचा? तो माझ्यावर काढायचा. काढा ना, हरकत नाही. भाऊ, मी इथे आलोय ते प्रत्येकाने त्याचा राग माझ्यावर काढावा म्हणूनच आलोय मी इथे. नाही, काही वाईट वाटून घेणार नाही मी. बोला ना तुम्ही, बोला. तुमचं मन मोकळं होत असेल ना तर बिनदिक्कत मला बोला तुम्ही. राग काढा तुमचा, हरकत नाही. काय सवय आहे मला त्याची. बोला. सत्यजित, तू तरसासारखा आहेस रे. दार लावून येते. नको लावूस दार, कळू दे त्याला. जरा शांत हो. नाही होणार मी शांत. माझं डोकं फिरलंय, मी नाही होणार शांत. हो, पण हे सगळं करून तू स्वतःलाच त्रास करून घेतोय. मग काय करू मी? सांग ना, काय करू? तो सांगेल ते हसत हसत स्वीकारू? जुळवून घे म्हणतेस ना, घरच्या लोकांची जुळवून घे म्हणतेस ना, या असल्या माणसांची जुळवून घेऊ मी? काय फिलॉसॉफी काय तुझी? वसुदेव कुटुंबकम. ही असली माणसं असणार असतील घरात ना, कुटुंबात ना, तर काय कुटुंबात जाळायचंय? जुळवून घे. मी ह्या अशा लोकांशी नाही सांगत आहे तुला जुळवून घ्यायला. काही बोलू नकोस ना, उगाच माझं डोकं फिरलंय आता. तू जिंकवतोस त्याला हे करून. मी जिंकवतोय? मी शांत राहणार मग. मी नाही त्याला जिंकू देणार. शांत. मी जिंकणार. हो. मी शांत राहणार.
पण कसा वागला माझ्या आजीशी तो? सांग ना कसा वागला तो माझ्या आजीशी? बोल ना. नाही तू का बोलणार? तुला काय माहितीये? तुला काहीच माहितीये. मी सांगणार. मला म्हातारपणात फिरकला सुद्धा नाही हा, आणि आता प्रॉपर्टीसाठी श्राद्ध घालायला निघालाय. ओम प्लीज जर काही बोलू नकोस ना. ओम बास करते. चला मम्मी, मी काहीतरी फोडीन तोडीन ना मी फोडून. हे कुठे? तो हा कुठे? हे कुठे? ते फोन कुठे? ओम प्लीज फोन नाही तोडायचा. ओम प्लीज नाही तोडायचा फोन. मी फोन तोडत नाहीये, मी फोन लावतोय. माझा फोन आहे. करू? हॅलो दत्ता भाऊ, नाही ट्रक भरून माणसं पाठवा जरा. नाही या सत्यजित काकाला मारायचा नाहीये, त्याचे हातपाय तरी तोडायचे निदान. मी महिनाभर हॉस्पिटलमध्ये राहायला पाहिजे. त्याला इतकी सलायना लागली पाहिजेत ना, त्याला अंगात भोकं पडून चाळण झालं पाहिजे. यू कांट टॉक लाईक दॅट. ही इल्लीगल आहे. दत्ताभाऊ प्लीज तुम्ही असं काही करणार नाहीये. लावला नाहीये त्यांना. हे फक्त मला वाटलंय, माझ्या मनात आलंय. आता माझ्या मनात सुद्धा येऊ नये का? कारण सुद्धा काय देतो आजीच्या श्राद्धाचा. बोलता येत नाही, काही रिएक्टही होत येत नाही. शांत राहावं लागतं, ऐकून घ्यावं लागतं सगळं. घाणेरडी माणसं आहेत या जगात, घाणेरडी माणसं आहेत. आणि माझा काका आहे ना, हा एक नंबरचा मतलबी आहे. आय एम सॉरी. ही अशी माणसं आयुष्यात कुणालाच नको असतात. इट्स ओके.